कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मी अशी घडले या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत माननीय सौ मंजिरी मुकुंद बोंगाळे मॅम. तर मॅम, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. आपला व आपल्या संस्थेचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव मंजिरी मुकुंद बोंगाळे. माझा स्टार्टिंग क्लास हा पट्टण कोडोलीत झाला 2009 साली. म्हणजे क्लास घेणं हा माझं काय एवढं पहिल्यापासून ठरलेलं नव्हतं. पण आमच्या गावात म्हणजे पट्टण कोडोली गावात असा फिरता क्लास आला होता की 2 महिने ह्या गावात 2 महिने पुढच्या गावात असा होता. मग त्यावेळेला मी क्लास म्हणजे शिकण्यासाठी गेले. मग माझी मैत्रीण पण इच्छुक होती येण्यासाठी, पण तिच्या घरच्यांना शिकवणारे टीचर हे जेंट्स असल्यामुळं घरातल्यांनी तिच्या परवानगी दिली नाही. मग माझा क्लास सुरू झाला. मी शिवत होते. मग माझं बघून ती म्हणाली की तुला जसं जमतंय त्या पद्धतीनं मला शिकव असं. मग म्हटलं ठीक आहे, आपण शिकूया. आपल्याला जर मी तिला शिकवायला मला जमलं तर मलाही चांगल्या पद्धतीनं समजलं आणि मी एखाद्याला शिकवू शकते हे असं झालं. मग तिला मी शिकवत गेले, तिला पण ते जमत गेलं. नंतर तिचा क्लास पूर्ण झाल्यानंतर आणखीन 4 जणी म्हणाले की तिचं एवढं छान झालंय, तिला एवढं छान शिकवलंय, तर आमचंही तू घे. असा क्लासला सुरुवात झाली. आतापर्यंत ती कंटिन्यू आहे. म्हणजे एका मैत्रिणीकडून तुमची वाटचाल पूर्ण खूप सारे स्टुडंट्स पर्यंत आलेली आहे. तुमच्या संजीवनी फॅशन अकॅडमी मध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण मुलींना दिलं जातं? आत्ताच्या क्लासमध्ये पूर्वी कसं फक्त बेसिकच असायचं. म्हणजे फक्त साधं म्हणजे बेसिक नॉलेज फक्त मलाही येत होतं, मी तेवढं शिकवत होते. पण आता जसं ऍडव्हान्स येत गेलं, मग मुली म्हणजे कस्टमरची मागणी होती की आम्हाला ऍडव्हान्स मध्ये हवाय, म्हणजे पॅटर्न ऍडव्हान्स. मग किंवा शिकणाऱ्यांची पण होती की आम्हाला ऍडव्हान्स लेवलला हवाय. मग त्या दृष्टीनं मी माझे क्लास ऍडव्हान्स शिकत गेले आणि तसंच पुढं शिकवत गेले. मग आता सध्या मास्टर बेसिक आता सध्या फॅशन डिझायनिंग डिप्लोमा कोर्स आहे, ब्लाउज मेकिंग आहे, ड्रेस मेकिंग आहे आणि आताचं जास्त ट्रेंडिंग असणार आरी वर्क, जे आता कुठलाही कार्यक्रम असला की आरी वर्क करून घेतात, तो क्लास आता जास्त सुरू आहे. याशिवाय आता त्याच्याही पुढे म्हणून मास्टर फिनिशिंग जे लेवल आहे, जे जास्त जे लोक जे मास्टर लोक पुण्या मुंबईतनं किंवा त्या जे काय म्हणतात त्याला जे फिनिशिंग जास्त प्रकार असतो तो प्रकार आता शिकवायला सुरू आहे. त्याच्या पुढेही आणि ऍडव्हान्स लेवलला आमचं काम करायचे आहे सर क्लासेस. वा वा वा. मग संजीवनी फॅशन अकॅडमी या माध्यमातून तुम्ही किती मुलींना हे प्रशिक्षण दिलेलं आहे? आतापर्यंत साधारण 800 ते 1000 मेंबर म्हणजे पास आउट झाले आणि आताच्या बॅचला सध्या साधारण 20 मेंबर आहेत आताच्या क्लासमध्ये. वा वा, खूप मोठा आकडा आहे हा. तर या मुलींना तुम्ही आता जे ते काम करत असतील त्यांच्याकडे बघून तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बऱ्याच ज्या माझ्याकडून शिकून गेलेल्या मुली आहेत, बऱ्याच जणांनी स्वतः घरातनं पण करतात, काही जणांनी बुटीक ओपन केले, काही जणांनी क्लासेस पण सुरू केलेत. त्यांच्याकडे बघून मला अभिमान वाटतं की हा मी शिकवलेल्याचं काहीतरी सार्थक झालं. वा. तर संजीवनी फॅशन अकॅडमी या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणते कोर्स तुम्ही स्वतः केलेले आहेत? फ्लॉवर मेकिंग, कुशन, सॉफ्ट टॉईज, परत हेअर ब्रोच, सिल्क ज्वेलरी, फ्लॉवर ज्वेलरी असे वर्कशॉप मी घेत होतो. आत्ताच गेल्या वर्षीचा मी गव्हर्नमेंटची जे वर्कशॉप असतो हँड एम्ब्रॉयडरीचा, त्याला कनेरी मठला मी 2 महिने तो वर्कशॉप मी घेतला, जे मास्टर ट्रेनर म्हणून मी तिथं होते. अरे वा. तर आतापर्यंतची जी वाटचाल आहे तुमची यशस्वी वाटचाल आहे, तर यामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन भेटलं? जास्त सपोर्ट आणि मार्गदर्शन माझ्या मिस्टरांचं भेटलं. कारण त्यांनी जर मला साथ दिली नसती तर मी आज इथपर्यंत नसते. त्यांनी तू शिक, त्याच्यातनं आणखीन मुली जरा काही शिकतात, त्यांचंही होतंय करिअर, म्हणून त्यांनी मला जो पाठिंबा दिला तो मोलाचा आहे. वा, खूप छान. तर तुमच्या संजीवनी अकॅडमीच्या माध्यमातून नवीन काही कल्पना आहेत का मनामध्ये? आता कल्पना म्हणजे क्लास मोठा करायचा, जेणेकरून आत्ताच्या बॅचला साधारण 20 ते 22 मुली येतात. तर मोठा क्लास झाला तर आणखीन स्टुडंटना शिकता यावं असं आहे. मोठा क्लास करायचा. वा.
त्यासाठी तुम्हाला सदिच्छा. Thank तर you. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही तरुणींना आजच्या तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? पूर्वी कसं असायचं, महिलांना जास्त बाहेर पडता येत नव्हतं. म्हणजे हो. घरच्यांची म्हणजे लगेच नवीन लग्न झालंय, बाहेर पडायचं नाही. मुलगी आहे तर लगेच नको, लग्न झाल्यावर शिकू दे. आणि लग्न झाल्यानंतर नवीन आहे म्हणून बाहेर पडता येत नव्हतं. बरोबर. तर आत्ताचं तसं नाहीये नाही. की पालक पण आपले पाल्य आहे जे चांगलं काहीतरी शिकून घडू दे हा प्रयत्न असतो. आणि लग्न झाल्यानंतर पण सासरचे की बाबा हा शिकते ना, आवड आहे तर शिकू दे. तर महिलांना आणि मुलींना एवढंच म्हणणं आहे की तुमची आवड ज्याच्यात असेल ते तुम्ही आवर्जून शिका आणि त्यात पुढे जावा. काहीतर स्वतःची इच्छा म्हणा किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा Yes. प्रयत्न करा. वा. खूप छान मार्गदर्शन तुम्ही दिलेलं आहात. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते, आभार मानते. Thank you. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी जोडून? खूप छान वाटलं. कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज यांनी जी मला आता ही जी संधी दिली की इथं येऊन बोलण्याची किंवा आपले विचार मांडण्याची, ती खूप छान वाटते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.